मिक्स बडीशेप कशी तयार करायची ते पाहूया। मी 1 वाटी निवडून बडीशेप घेतलेली आहे, जवस घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत, ओवा घेतलेला आहे, धण्याची डाळ आणि मीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये जवस टाकून घ्यायचं। जवस असं छान भाजलं गेलं पाहिजे ना, असं हलवत राहायचं, सारखं हलवायचं, जळालं नाही पाहिजे ते। छान भाजलं की काय होतं, खायला पण चव वेगळीच लागते, म्हणून याला सारखं असं हलवत राहायचं। ते जेव्हा असं भाजले जातं ना चांगलं, तर ते असं फुगतं चांगलं टम असं। पाय पूर्ण भाजलेलं आहे। आता ते आपण काढून घेऊया। याच्यामध्ये तीळ पण भाजून घेऊया। तीळ पण आपण काय केलेलं अगोदर निवडून घेतलेले आहेत। तीळ पण छान भाजून घ्यायचे। तीळ पण भाजलेले तर ते पण काढून घेऊया। धण्याची डाळ पण थोडीशी भाजून घ्यायची। त्या अगोदरच भाजलेली आहे पण थोडीशी। हे पण आपण काढून घेऊया। हे पण याच्यामध्येच ओतून घ्यायचं। ओवा आहे ना एकदम छोटा चमचा आणि अजून थोडासा टाकायचा। ओवा जास्त नाही टाकायचा, थोडासाच। हा पण जास्त भाजायचा नाही। हे पण काढून घेऊया। वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे चांगलं असं खलून घ्यायचं। हे मीठ खलून झालेले पाण्यामध्ये कढईमध्ये बडीशेप टाकून घ्यायची। बडीशेप पण छान भाजून घ्यायची। आपण जेवढं छान भाजू ना, तेवढी खायला पण चव छान लागते। जेवण केल्यानंतर किंवा प्रवासाला किंवा पित्त झालं तरी पण चालतं। हे पचनासाठी सुद्धा छान आहे। हे असं सारखं हलवायचं। पहा हे भाजून झालेलं आहे। याच्याकडे सगळं पाणी टाकून याच्यामध्ये द्यायचं असं सगळीकडे आणि परत असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे पूर्ण असं सुकलं पाहिजे, तेव्हा असं कडकपणा राहतो बडीशेपला। असं 1 मिनिटासाठी हलवत राहायचं। ही पण बडीशेप छान अशी कडक झालेली आहे। आता हे बंद करून घेऊया। बडीशेप पण याच्यात ओतून घ्यायची। हे सगळं असं कालून घ्यायचं एकत्र। आपली मिक्स बडीशेप तयार झालेली पहा। आपली मिक्स बडीशेप तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका।